हॅलो वेलकम फ्रेंड्स. ह्या आजच्या आपण व्हिडिओमध्ये काही जजमेंट्स पाहणार आहोत. एक आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, दुसरं आहे सूट बेस्ड ऑन द प्रोनोट प्रॉमिसरी नोट असेल, तिसरा आहे इविक्शन ऑफ रेंट असेल, आणि तिसरा आहे प्रिएम्पशन, आणि चौथं इविक्शन ऑफ टेनंट. तर हे 4 प्रकारचे सॅम्पल केसेस आपण बघू. दॅट विल बी मोर सफिशियंट होऊन जाईल आपल्याला एक्झामसाठी. तर आपल्या दाव्याचं सरनामा जो आहे, हेडिंग आहे, ते आपल्याला माहिती आहे की सूट हे कसं स्टार्ट होतं, तो प्रेझेंटेशन ऑफ प्लेंटपासून स्टार्ट होतं. तर आपल्याला हे वरचं हेडिंग माहिती आहे, प्लेंटिफ, डिफेंडंट, ॲडव्होकेट्स फॉर द प्लेंटिफ. सूट इज फॉर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल, अँड पोझिशनसाठी सूट आहे. सो दिस सूट इज फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल अँड पोझिशन ओव्हर द हाऊस. अँड त्याचं प्रॉपर्टीचं डिस्क्रिप्शन आहे ते प्लेंटच्या लास्टला मेन्शन केलेलं आहे. सो ते एक हाऊस आहे जे वायशी बिलॉंग करतं आहे, आणि त्यांनी ॲग्री टू सेलला ही जी प्रॉपर्टी आहे ती फर्स्टली एक्सला ऑफर केली होती. लेटर ऑन काय झालं, विदिन स्टेप्युलेटेड पिरियडमध्ये एक्सनी अमाऊंट काय केली, फुलफिल केली नाही, पेड केली नाही. सेकंड टाईम अप्रोच केलं वायनी, झेडला प्रॉपर्टी सोल्ड केली, आणि झेडला हे नॉलेज आहे किंवा नाही हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. सो एक्स इज रेडी टू पे 53A नुसार त्याचा पार्ट परफॉर्मन्स त्याला करायचा आहे. वेदर ही इज रेडी अँड विलिंग टू पे द रिमेनिंग अमाऊंट टू वायला तो देण्यासाठी रेडी आहे का. आणि झेडने जे मीन व्हाईलमध्ये परचेस केलेलं आहे, जे ह्यांनी सोल्ड केलं आहे, ह्यांनी परचेस केलेलं आहे, मग ते परचेस आहे ते व्हॅलिड आहे का, झेड हा बोनाफाईड ट्रान्सफरी आहे का, त्याला व्हॅल्यू त्यांनी प्रॉपरली गुड फेथमध्ये ट्रान्झॅक्शन केलं आहे का. सो तर आपले सूट डिक्री करायचं असेल तर आपण सगळे जे फेवर्स, जे पण जजमेंट्स, जे पण एव्हिडन्सेस जे आहेत ते एक्सच्या फेवरमध्ये द्यायचे. जर आपल्याला सूट डिसमिस करायचं असेल तर आपल्याला वायच्या फेवरमध्ये आणि झेडच्या फेवरमध्ये एव्हिडन्स द्यावे लागतील. तर आपण सूट डिक्री करणार आहोत, तर आपण सगळे विटनेस असतील, सगळे डॉक्युमेंट असतील, ते एक्सला आपण सपोर्ट करायचे. सो तर दिस हाऊस बिलॉंग टू द वायशी बिलॉंग करतं आहे. वाय ऑल्सो डिफेंडंट नंबर 1, झेड इज डिफेंडंट नंबर 2. सो डिफेंडंट नंबर 1 वाय, who alleged that agreed to sell to X the plaintiff under agreement of sale dated 3rd January 1950 for some ₹5,000 साठी. सो एक्स काय म्हणतो की मी 50,000ला हे 5,000 रुपयाला घेईल म्हणून. प्लेंटिफ सेज ही पेड ₹500 ॲज अर्नेस्ट मनी, त्याने काही इनिशियल पेमेंट केलेलं आहे. अँड दॅट वाय वॉज अंडर टर्म्स ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल टू एक्झिक्यूट द सेल डीड विदिन 2 months फ्रॉम द डेट ऑफ एक्झिक्युशन. जे ॲग्रीमेंट टू सेल झालं होतं तिथून झाल्यापासून 2 महिन्याच्या आत मी राहिलेले जे पैसे आहेत 4,500 ते मी 2 महिन्यामध्ये पे करेल. पण सबसिक्वेंटली काय होतं, वाय सोल्ड हाऊस टू झेड, पण वाय काय करतो, हे प्रॉपर्टी झेडला सोल्ड करतो फॉर सम ₹6,000 साठी. सो एक्ससाठी ₹5,000 अमाऊंट डिसाईड केलं असतं, त्यातले ₹500 ॲडव्हान्स दिलेले असतात, राहिलेले 4,500 देण्यासाठी 2 महिन्यात त्याने ॲग्री केलं असतं, आणि ह्याला मात्र 6,000ला प्रॉपर्टी सोल्ड केली. प्लेंटिफ ॲलेज द झेड वॉज अवेअर of the previous agreement of sale in his favor. He has therefore filed a suit for specific performance contract in his favor. The suit is contested by both the defendants. Why admit करतो की he entered into agreement of sale with the plaintiff. मी म्हणजे एक्स सोबत मी असं ॲग्रीमेंट ऑफ सेलसाठी मी आमच्या दोघांमध्ये असं ॲग्रीमेंट झालेलं आहे. बट ॲलेजेस दॅट ही वॉज अनेबल टू अरेंज मनी. या 2 महिन्यामध्ये प्लेंटिफनी ते राहिलेले जे पेमेंट आहे अरेंज केलं नाही आहे. सो देअरफॉर डिक्लाइन टू गेट द सेल डीड एक्झिक्युटेड इन द फेवर ऑफ एक्सच्या फेवरमध्ये मी केलं नाही. झेड ऑन अदर हँड डिनायज एनी नॉलेज ऑफ द ॲग्रीमेंट
दॅट प्लेंटिव्स फेवर, त्याच्या प्लेंटिव्हच्या एक्सच्या फेवरमध्ये असं काही ट्रान्झॅक्शन झाले प्रिव्हियसचं नॉलेज नाही आहे असं झेड कंटेंट करतो आहे. सो ही alleges that he purchased property in good faith and believing that Y was entitled to sell the house to him. सो त्यांनी गुड फेथमध्ये ट्रान्झॅक्शन केलं असं तो म्हणतो. बट इन द अल्टरनेटिव्ह काय म्हणतो, ही ऑल्सो alleges that plaintiff was unable to arrange for money and therefore declined to purchase the house. असं हा कोण म्हणतो, वाय म्हणतो की झेडनी गुड फेथमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि वाय पण ॲलेज करतो की विदिन स्टिप्युलेटेड पिरियडमध्ये त्या 2 महिन्यामध्ये ट्रान्झॅक्शन कंप्लीट केलं नाही. सो आपल्यासमोर काय इश्यू येतात की वेदर डीड वाय ॲग्री टू सेल हाऊस टू द प्लेंटिफ, मीन्स एक्सला त्यांनी प्रॉपर्टी सोल्ड केली आहे का, तर हां ॲग्री झालेलं होतं. सो ॲग्रीज टू सेल, ॲग्रीमेंट टू सेल झालं आहे, सेल कंप्लीट झालं नाही, ॲग्रीमेंट टू सेल झालं आहे. डीड प्लेंटिफ रिफ्यूज टू परचेस द लँड, नो, कारण की आपल्याला काय करायचं आहे, सूट डिक्री करायचं आहे. जर हेच जर आपल्याला जर आता इथं आपण म्हणून सूट डिक्री करायचं आहे आणि ते सूट डिसमिस करायचं आहे. सो डीड वाय ॲग्री टू सेल हाऊस टू द प्लेंटिफ, येस इथं पण येस येईल. पण डीड प्लेंटिफ रिफ्युजेस टू परचेस द हाऊस, मग इथं पण येस येईल. तर आपण सूट डिक्री करणार आहोत त्या संबंधी बघू. तर हे आपण डिसमिसबद्दल नको पाहायला. तर सूट डिक्री करायचं आहे, तर वायनी ते हाऊस प्लेंटिफला सोल्ड करण्यासाठी ॲग्री केलं होतं. प्लेंटिफनी रिफ्यूजसुद्धा केलेलं नाही आहे. प्लेंटिफ वेदर रिफ्युजेस टू परचेस द हाऊस, नो, ही नेव्हर रिफ्युजेस. हॅड जे डिफेंड नंबर 2 जो आहे, नोटीस ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल इन फेवर ऑफ द प्लेंटिफ, येस आपल्याला आता सूट डिक्री करायचं आहे, मीन्स दॅट मीन्स झेड इज अवेअर म्हणू आपण, झेड इज अवेअर अँड इज ट्रान्सफरिंग, that means Z is for consideration without notice of the agreement to sell, no, Z is aware of previous transaction म्हणून आपण previous transaction संबंधी Z is aware आहे. सो इथं हे 14 म्हणण्यापेक्षा आपण म्हणून इफ प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट, तर आन्सर काय, येस ही इज एंटायटल्ड. आणि 4th येईल की वॉट ऑर्डर. सो रिझन्स काय काय येतील, तर डिफेंडंट वाय ॲडमिट्स करतो की ही ॲग्री टू सेल द हाऊस टू द प्लेंटिफ. झेड प्लेंटिफ हॅज गिवन स्टेटमेंट ऑन ओथ दॅट वाय ॲग्री टू सेल द हाऊस टू हिम फॉर ₹5,000 द ॲग्रीमेंट वॉज रेड्यूस इन टू रायटिंगमध्ये आहे, त्याला एक्झिबिट 1 दिले ऑन द फाईल. झेड नॉट प्रोड्यूस एनी एव्हिडन्स इन रिबटल, झेडने कोणतेही पुरावे दिले नाहीत. इट इज प्रूव्ह दॅट वाय ॲग्री टू सेल द हाऊस टू द प्लेंटिफ अँड द इश्यू डिसाईड अकॉर्डिंगली, कारण की हे रायटिंगमध्ये आणि रजिस्टर्डमध्ये आहे. सो ते हे डॉक्युमेंट ड्यूली प्रूव्ह झाले की वाय आणि एक्समध्ये असं ॲग्रीमेंट टू सेलचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. सो पॉईंट नंबर इश्यू नंबर 1 काय होता आपला, की वाय ॲग्री झाला होता प्लेंटिफला सेल करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये तसं रिटर्न डॉक्युमेंट होतं. तर इश्यू नंबर 2, वाय डिफेंडंट डिपोज दॅट ही वॉज आस्क्ड द प्लेंटिफ, त्यांनी प्लेंटिफला विचारलं होतं टू गेट द सेल डीड एक्झिक्युटेड दॅट विदिन स्टेप्युलेटेड पिरियड 2 महिन्यामध्ये करून घे. प्लेंटिफ टोल्ड हिम देन दॅट ही हॅड नो रेडी मनी, त्याच्यापाशी आत्ता पैसे तयार नाहीत, अँड आस्क फॉर सम टाईम, थोडा वेळ मागितला. पण प्लेंटिफ हॅड 2 months टाईम फ्रॉम द डेट ऑफ ॲग्रीमेंट टू गेट सेल डीड एक्झिक्युटेड, त्या 2 महिन्यामध्ये ॲग्रीमेंट टू सेलचं कंप्लीट ट्रान्झॅक्शन करून घ्यायला पाहिजे होतं. द डिफेंडंट वाय ॲडमिट्स दॅट ही टॉक रेफर टू अबाउट टूक प्लेस विदिन 2 months फ्रॉम द डेट ऑफ ॲग्रीमेंट. द डीड इन फेवर ऑफ झेड हॅज इटसेल्फ बीन एक्झिक्युटेड विदिन 2 months फ्रॉम द सच अ डेट. जो 2 महिन्याचा कालावधी दिला गेला होता वादीला प्लेंटिफला, तो टाईम पिरियड संपण्याच्या अगोदर वायनी काय केलं, झेडला अप्रोच केलं आणि ते ट्रान्झॅक्शन कंप्लीट केलं आहे. सो ही फॅक्ट्स दाखवून देते की विदिन जो स्टेप्युलेटेड पिरियड दिला होता, स्टेप्युलेटेड पिरियड म्हणजे जो फिक्स टाईम पिरियड दिला होता 2 महिन्याचा, त्याच्या आतमध्ये वायने झेडला प्रॉपर्टी काय केली, सोल्ड केली. इट इज दस ऑब्वियस द प्लेंटिफ वॉज नेवर अलाउड टू फुल 2 months टाईम बाय द वाय टू गेट द सेल एक्झिक्युटेड. वायने थोडा सफिशियंट टाईम दिला नाही, अँड नो एव्हिडन्स दॅट प्लेंटिफ ॲक्च्युअली रिफ्यूज टू गेट द सेल डीड एक्झिक्युटेड. द इश्यू डिसाइड इन द निगेटिव्ह. सो आपला इश्यू निगेटिव्हमध्ये आला आहे, कारण की प्लेंटिफनी कधीच रिफ्यूज केलं नाही, त्याला 2 महिन्याचा
कालावधी दिला होता त्या ॲग्रीमेंटनुसार, ॲग्रीमेंट टू सेलच्या नुसार, की तो त्या टाईम पिरियडमध्ये त्यांनी काय करायचं आहे, सेल डीड कंप्लीट करून घ्यायचं आहे. पण वायने विदिन 2 मंथ्स कंप्लीट होण्याच्या आत ती प्रॉपर्टी वायला झेडला सेल केली. सो इशू डिसाइडेड इन द निगेटिव्ह. झेड जो डिफेंड नंबर 2 आहे तो डिप्यूज काय करतो आणि काय म्हणतो की परचेस द प्रॉपर्टी ऑन पेमेंट ऑफ 6,000 अँड ही हॅड नो नॉलेज ऑफ ॲग्रीमेंट इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. प्लेंटिफच्या फेवरमध्ये अगोदर असं ट्रान्झॅक्शन झालेलं त्याला माहिती नाही, ही इज नॉट अवेअर. पण प्लेंटिफ डज नॉट चॅलेंज द फॅक्ट दॅट वाय पेड झेड पेड 6,000 ॲज अ सेल कन्सिडरेशन. त्यामध्ये कोणतेही चॅलेंज केले नाही. सो इट इज अलेज बाय हिम दॅट told Z while the sale deed was being scribed there was a previous agreement of sale in his favor. जो सेल डीड ॲग्रीमेंट टू सेलचं एक्झिबिट 1ला दिलेलं आहे. आता इथं आपण काय करू शकतो, एक जो मिडलमॅन आहे तो मिडलमॅन आणून सांगू शकतो की हां झेड वॉज अवेअर. एक मिडलमॅन आहे किंवा आपण म्हणून स्क्राईब लिहिलं ह्याच्यामध्ये, जो लिहिणारा आहे, जो डॉक्युमेंट प्रिपेअर करणारा आहे किंवा विटनेस आहेत, ते असं सांगतात की झेडला नॉलेज होतं, हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तसे आपण विटनेस आणायचं आहे कारण की आपलं सूट डिग्री करायचं आहे. द सेल डीड एट एक्झिबिट A1 जो आहे रिटर्न बाय द सेम स्क्राईब. सेम स्क्राईब म्हणजे जो ज्याने डॉक्युमेंट तयार केलं आहे, किंवा आपण मिडल मॅन म्हणू किंवा जो मिडल एजंट आहे त्याचं नाव दिलं आहे. हू हॅज बीन एक्झामाइंड बाय द प्लेंटिफ ॲज अ प्लेंटिफ विटनेस. PW2 म्हणजे प्लेंटिफ विटनेसने एक्झामाइन केलं त्याच्या फेवरमध्ये. सो हॅज डिपोज दॅट ही हॅज टोल्ड झेड. त्या मिडलमॅननी किंवा तो स्क्राईबनी त्या झेडला सांगितलं की देर वॉज प्रिव्हियस प्रिपेरिंग ड्राफ्ट मेड बाय हिम, त्यांनी तयार केलं होतं फॉर द सेल डीड, अँड वाय हॅज एक्झिक्युटेड ॲग्रीमेंट ऑफ सेल फॉर व्हेरी हाऊस. द व्हेरी हाऊस म्हणजे सेम हाऊस, त्याच संबंधी त्या एक्सच्या फेवरमध्ये केलेला आहे असं तो स्क्राईब सांगतो. कोर्टासमोर पण डिपोज करतो आणि वायला झेडला सांगितलेलं आहे. द पिरियड ऑफ 2 months अलाउड अंडर दॅट ॲग्रीमेंट नॉट टिल देन एक्सपायर्ड. अजून 2 महिने तो पिरियडसुद्धा संपलेला नाही आहे, तुम्ही अजून हे ट्रान्झॅक्शन करू नका असं नॉलेज स्क्राईब देतो. कोणाला देतो, तो झड थर्ड पार्टीला. सो ही हॅज फर्दर डिपोज दॅट शॉर्टली आफ्टरवर्ड्स एक्स ऑल्सो रीच देअर अँड इन्फॉर्म झेड ऑफ द एक्झिस्टन्स ऑफ ॲग्रीमेंट इन इज फेवर. सो एक्सनी सुद्धा झेडला नॉलेज दिलेलं आहे, ओरली दिलेलं आहे की देर वॉज ट्रान्झॅक्शन बिटवीन एक्स आणि वायच्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं आहे म्हणून. देर इज नो पर्टिक्युलर रिझन फोर्थ कमिंग ॲज टू व्हाय सतीश मोहन जो PW2 शूड साईड विथ द प्लेंटिफ. त्यांच्यामध्ये तफावत कुठे नाही. जे PW2ने जे पण काय टेस्टिमनी दिली आहे आणि PW1च्या जी टेस्टिमनी त्यामध्ये कुठेही तफावत नाही, कॉन्ट्राडिक्शन आहे, ते एकमेकांना कन्सोनन्स करतात. सो डिसबिलीव्ह करता येत नाही. प्लेंटिफ विटनेस जो आहे त्याच्यामध्ये कोणतंही डिसबिलीव्ह करता येण्यासारखं काहीही नाही, म्हणजे आपण ट्रस्टवर्दी आहे असं पण म्हणू. द प्लेंटिफ मूव्ह ॲप्लिकेशन अबाउट एक्झिस्टन्स ऑफ ॲग्रीमेंट इज फेवर बिफोर द सब रजिस्ट्रार हू हॅज एक्झामाइन PW थ्रू मीन्स. त्यांनी सब रजिस्ट्रारला सुद्धा विटनेस समन्स काढले आणि त्यानुसार त्यांचं सुद्धा काय केलं आहे, डिपोजिशन घेतलं आणि तो सुद्धा काय करतो आहे, प्लेंटिफला सपोर्ट करतो आहे. सो आपण असं म्हणू की जज साहेब म्हणतात की झेड परचेस द प्रॉपर्टी फॉर कन्सिडरेशन आहे, व्हॅल्यू आहे, बट विथ द नोटीस ऑफ ॲग्रीमेंट इन फेवर द प्लेंटिफ. मीन्स झेड वॉज अवेअर ऑफ प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन. झेडला प्रिव्हियस ट्रान्झॅक्शन होतं विथ द नोटीस ऑफ ॲग्रीमेंट इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. प्लेंटिफ एंटायर्ड टू गेट रिलीफ विथ कॉस्ट. सो ऑपरेटिव्ह ऑर्डर काय येईल, सूट डिक्रीड फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ ॲग्रीमेंट ऑफ सेल टुगेदर विथ कॉस्ट. प्लेंटिफ विल डिपॉझिट रिमेनिंग अमाऊंट, जी 5,000 त्यांच्यामध्ये ठरलं होतं त्यामधले ₹500 ॲडव्हान्स केलेत. राहिलेली अमाऊंट काय, ₹4,500 अमाऊंट राहिलेली आहे. Okay, the courts within 1 month from today on the money being deposited, defendant shall execute the sale deed within 1 month from the date of deposited money in the favor of plaintiff. सो जर प्लेंटिफ जर ह्याच्यामध्ये फेल झाला पे करण्यामध्ये हे 4,500, तर काय केलं जाईल, सूट डिसमिस केलं जाईल. इफ द प्लेंटिफ फेल्स टू डिपॉझिट द अमाऊंट विदिन द टाईम अलाउड बाय द कोर्ट, द सूट स्टँड डिसमिस विथ द कॉस्ट टू डिफेंडंट. जे पण सूटचं जे पण कॉस्ट बसलेलं आहे
ते कॉस्ट म्हणजे काय, लुझिंग पार्टी विल गिव्ह द कॉस्ट ऑफ लिटिगेशन टू द विनिंग पार्टी. सो हे अशा प्रकारे आपण शॉर्टमध्ये जजमेंट लिहू शकतो. नाव मुव्हिंग टू द सेकंड जजमेंट, सूट बेस्ड ऑन कशावरती आहे, प्रो नोटवरती आहे. सो ह्याच्यामध्ये प्लेंटिफ आहे ललित मोहन आणि त्या डेबी प्रसाद प्रसादचे 3 मुले आहेत, रामचंद्र, रामनिवास, राम सरन. तर ललित मोहननी सूट फाईल केलं आहे. तर दिस सूट इज फॉर रिकव्हरी ऑफ 620 रुपये ऑन द बेस ऑफ प्रॉमिसरी नोटवरती आहे, विच इज एक्झिक्युटेड बाय द डेबी प्रसाद who after some time he is dead in favor of plaintiff for some rupees 500 rupees with interest पकडून 620 झाले. So on 3rd September 1967 DB Prasad is dead now. 3 defendants, that means are his sons, have been sued his legal representative म्हणून केलेलं आहे. राईट टू सू जर सर्वाईव्ह होत असेल तर त्याचे LR म्हणजे लिगल रिप्रेझेंटेटिव्हला सुद्धा ॲड केलं जाईल. आणि लिगल रिप्रेझेंटेटिव्ह विल लायबल होतील, पण कुठपर्यंत, टू द एक्सटेंट ऑफ प्रॉपर्टी इन द हँड्स ऑफ LR, जे त्यांच्या वडिलाकडनं प्रॉपर्टी तर त्यांच्या मुलांना मिळाली, टू दॅट एक्सटेंट, तेवढा लिमिटेड जेवढी प्रॉपर्टी त्यांना वडिलांकडून मिळाली आहे तेवढी. दे आर नॉट पर्सनली लायबल नाही आहेत. सो द प्लेंटिफ ॲलेज दॅट की डेबी प्रसाद हॅज ॲग्रीड टू पे इंटरेस्ट ॲट 12%, बट नो पेमेंट हॅज बीन मेड टू हिम इदर टुवर्ड्स अ प्रिन्सिपल अमाऊंटसुद्धा दिलेलं नाही किंवा इंटरेस्टसुद्धा दिलेलं नाही असं प्लेंटिफ म्हणतो. सो ही हॅज फाईल्ड द सूट फॉर रिकव्हरी ऑफ अमाऊंट. सूट इज बीन कंटेस्टेड बाय रामचंद्र, रामनिवास, द डिफेंडंट्स 1 and 2. ह्याच्यामध्ये तिसरा जो डिफेंडंट आहे, जो तिसरा सन आहे, तो आलेला नाही. तर आपल्या एक्झाममध्ये असं काही लिहायचं नाही की डिफेंड नंबर 3 आला नाही वगैरे, सगळे प्रेझेंट आहेत कोर्टामध्ये. सो एक्सपार्टरी आपल्याला डिग्री पास करायची नाही एक्झाममध्ये. सो दे डिनाय, आपण म्हणू इथं तिन्ही सन आहेत ते डिनाय करतात द नॉलेज ऑफ एक्झिक्युशन और कन्सिडरेशन ऑफ प्रॉमिसरी नोट, की आमच्या वडिलांनी असे 500 रुपीज अमाऊंट घेतलेली आहे किंवा असं प्रॉमिसरी नोट, प्रो नोटसुद्धा एक्झिक्यूट केलेलं आहे, ते काय करतात, तिकडं डिनाय करतात. फर्दर ॲलेज दॅट द लोन इफ टेकन बाय देअर फादर मस्ट हॅव बीन पेड बॅक बाय हिम इन हिज लाईफ टाईम. ते जिवंत असताना ते अमाऊंट काय केले, रिटर्न केले असेल. इफ द लोन इज टेकन बाय देअर फादर मस्ट हॅव बीन पेड बॅक बाय हिम इन हिज लाईफ टाईम. द रेट ऑफ इंटरेस्ट ॲलेज टू बी ऑल्सो एक्सेसिव्ह, 12% सुद्धा एक्सेसिव्ह आहे. सो डिफेंडंट फायनली प्रे करतात की ते इन्स्टॉलमेंटद्वारे पे करायला तयार आहेत. ते अल्टरनेटिव्ह प्रेयरसुद्धा करतात, किंवा आपण असं लिहू शकतो अल्टरनेटिव्हली प्रेयर की सूट डिसमिस करा सुद्धा म्हणू शकतात. पण यांनी काय केलं आहे, ॲडमिशन एक प्रकारचं दिलेलं आहे. सो डिफेंडंट हॅव फायनली प्रेड फॉर इन्स्टॉलमेंट फॉर पेमेंट ऑफ डेक्रेटल अमाऊंट. जे पण डिग्रीमध्ये अमाऊंट आहे त्याला डेक्रेटल अमाऊंट म्हणतात. इश्यू काय, वेदर डेबी प्रसाद मीन्स फादर ते आहेत बॉरो 500 रुपीज फ्रॉम द प्लेंटिफ अँड एक्झिक्युटेड द प्रॉमिसरी नोट इन द फेवर. सो आपल्याला सूट डिग्री करायचं आहे, त्यामुळे आपण येस म्हणू की डेबी प्रसादने 500 रुपीज ॲज अ हँड लोन घेतलेले प्लेंटिफकडनं बॉरो केलेत आणि एक्झिक्युटेड द प्रॉमिसरी नोट अँड हॅज पेड द डेट पेड ऑफ. नाही, त्यांनी कोणतेही काय केलं आहे, जे डेट आहे ते पेड ऑफ केलं नाही आहे. सो इंटरेस्ट क्लेम बाय प्लेंटिफ इज एक्सेसिव्ह, नो, द रिजनेबल आहे. 12% ऑल्सो इज व्हेरी रिजनेबल आहे. वेदर प्लेंटिफ एंटायटल टू गेट द मनी ॲज अ प्रॉमिस नोट अमाऊंट एंटायटल आहे का, सो येस. वॉट ऑर्डर, सो आर कंटेस्टिंग डिफेंडंट्स एंटायटल टू पे इन्स्टॉलमेंट अँड इफ सो वॉस दे आर, येस, दे आर लायबल टू पे अँड दे आर अलाउड टू पे द अमाऊंट बाय इन्स्टॉलमेंट. सो सूट काय केलं आहे, सूट इज डिक्रीज, आपण डिक्रीज सूट करणार आहोत. द प्लेंटिफ हॅज फाईल्ड प्रॉमिसरी नोट. प्लेंटिफनी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स फाईल केलं आहे. प्रॉमिसरी नोट आणि रिसिप्ट ऑफ अ कंपनी एक्झिबिट 1, एक्झिबिट 2 हॅज गिवन हिज ओन स्टेटमेंट ऑन ओथ. डिपॉझिट ॲडव्हान्स 500 रुपीज टू द डेबी प्रसाद हू पुट इज सिग्नेचर ओव्हर द प्रॉमिसरी नोट रिसिप्ट आफ्टर दे हॅव रिटर्न. सो रामलाल प्लेंटिफ विटनेस टू ए हू इज अ स्क्राईब और मिडल मॅन म्हणू ऑफ दिस प्रो नोट. सो आपण स्क्राईब म्हणू ज्याने ते प्रो नोट तयार केलं, तो हू इज अ स्क्राईब ऑफ द प्रो नोट रिसिप्ट and has deposed that
plaintiff witness that Devi Prasad has put his signature over the promised note. Means he is attesting witness आपण म्हणू. He is attesting witness of a pro note किंवा scribe म्हणू. And तो काय डिपोज करतो की Devi Prasad put his signature over the promised note and the receipt वरती त्यांनी साईन घेतली and was paid by the plaintiff in his presence. त्याच्या समोर काय केलेलं आहे, प्लेंटिफनी देवी प्रसादला ते अमाऊंट लोन दिलेली आहे. सो कंटेस्टिंग डिफेंडंट्स डू नॉट प्रोड्यूस एनी एव्हिडन्स इन रिबटल. आणि प्लेंटिफचं टेस्टिमनी प्लीडिंग जे आहे आणि PW2ची जो स्क्राईब आहे, जो अटेस्टिंग विटनेस आहे प्रोनोटचा, या दोघांचं स्टेटमेंट काय करतं आहे, एकमेकांना कन्सोनन्स करतं आहे, सपोर्टिव्ह करतं आहे, ह्याच्यामध्ये कोणते कॉन्ट्रडिक्शन नाही आहे. आणि हे डिस्प्रूव्ह करण्यासाठी डिफेंडंटने कोणतेही पुरावे दिले नाहीत. सो कंटेस्टिंग डिफेंडंट्स हॅव नॉट प्रोड्यूस एनी डिफेंडंट्स इन रिबटल. रिबटल म्हणजे खोडून काढण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन आणण्यासाठी काही केलं नाही. आणि दोघं पण काय त्यांच्या एक्झामिनेशनमध्ये फर्म आहेत. सो इशू डिसाइड इन द अफर्मेटिव्ह आहे. सो रामचंद्र, डिफेंडंट नंबर 1, डिफेंडंट डिपोज दॅट हिज फादर टोल्ड हिम अ लिटिल बिफोर हिज डेथ दॅट ही वॉज नो आउटस्टँडिंग डेट अगेन्स्ट हिम. त्यांच्या वडिलांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की देर इज नो आउटस्टँडिंग, कोणते कर्ज नाही आहे. अँड हिज मदर रमिया, डिफेंडंट नंबर 2, deposed that her husband once took him some money from her. When questioned, told her that he had paid off the money lender. हे जे 500 रुपीज जे अमाऊंट आहे ती मनी लेंडरला पे करायसाठी, आणि ते पैसे आहेत ते यांच्या मिसेसकडनं घेतलेले आहेत. शी वॉज अनेबल टू गिव्ह आउट हाऊ मच मनी टू विथ हिम अँड फॉर पेमेंट टू विच मनी लेंडर इट वॉज नीडेड. सो त्या मनी लेंडरला, प्लेंटिफला अमाऊंट देण्यासाठी किती पैसे घेतले, काय घेतले, किती अमाऊंट घेतली, ते दिले का नाही, याबद्दल त्यांनी कुठेही काय मेन्शन केलं नाही. सो देर इज नो रिसिप्ट ऑफ फोर्थ कमिंग एव्हिडन्स ऑफ पेमेंट. सो पेमेंट केल्याचं असं कोणतंही त्यांच्याकडे डिफेंडंटकडं, मुलाकडं असेल किंवा त्यांच्या मिसेस आईकडं असेल, असं कोणतंही रिसिप्ट नाही आहे. ते एक तुम्ही लिहू शकता. देर इज नो रिसिप्ट ऑफ फोर्थ कमिंग एव्हिडन्स इन द पेमेंट. The original promissory note and the receipt, Exhibit 1 and 2, have been produced by the plaintiff, and if Devi Prasad did not obtain any receipt, he would have at least taken care of to take promissory note and receipt, Exhibit 1 and 2, back. जर त्यांनी पेड केलं असतं तर प्रॉमिसरी नोट आणि जी रिसिप्ट आहे ते त्यांनी परत घ्यायला पाहिजे होती. सो डिफेंडंट नंबर 1, डिफेंडंट नंबर 2 असं कंटेन करत आहेत की त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या हजबंडनी जे काही पेड ऑफ केलं आहे, पेड ऑफ केलं असेल तर ठीक आहे, पण त्याच्या बदल्यामध्ये पेड ऑफ केल्यानंतरनं प्रॉमिसरी नोट, रिसिप्ट टेकन बॅक का घेतली नाही, असंही कोणता एव्हिडन्स आलेला नाही. सो देर इज इन फॅक्ट नो एव्हिडन्स टू प्रूव्ह पेमेंट ऑफ लोन. द इशू डिसाइड इन द निगेटिव्ह. सो त्यांनी डिफेंड नंबर 1, 2 म्हणतात की येस माय फादर हॅज पेड द ऑल द अमाऊंट, रिटर्न द मनी टू दॅट मनी लेंडर, बट इफ द पेमेंट हॅज बीन डन, जर दिलं असतं तर ॲटलिस्ट ते प्रॉमिसरी नोट, रिसिप्ट, जे पण काही डॉक्युमेंट्स आहेत ते रिटर्न बॅक घेतलेत का, तर नाही केलेत, आणि तसा कोणताही पुरावा दिलेला नाही. सो देर इज नो एव्हिडन्स टू प्रूव्ह द पेमेंट ऑफ लोन. देन इश्यू नंबर 3, प्लेंटिफ क्लेम इंटरेस्ट ॲट 12% आहे, ते पण जास्त म्हणतात. मग आपण 35 आणि 34 CPCचं 34 इंटरेस्ट किती पाहिजेत, एक्सेसिव्ह आहे का, तो रिजनेबल इंटरेस्ट आहे 12%. आपण असं म्हणू शकतो की आता आपण एक्झाममध्ये 6% म्हणू, विच इज ॲज रिजनेबल आहे. आणि इंटरेस्ट क्लेम जो आहे तो एक्सेसिव्हसुद्धा नाही असं आपण लिहू शकतो. सो इश्यू नंबर 1, इश्यू नंबर 4, प्लेंटिफ एंटाइटल्ड टू अमाऊंट क्लेम बाय हिम. सो ही इज एंटाइटल्ड टू गेट द अमाऊंट फ्रॉम द डिफेंडंट सन, but decree will be against the assets of Devi Prasad. This is in the hands of defendant. They are not personally liable नाही आहेत. जेवढे ॲसेट्स जे त्यांच्या हातात मिळेल वडिलांकडनं जी आली तेवढंच पुरतं, टू दॅट एक्सटेंट ओनली. सो ते डिफेंडंट अजून रेस करतात की ते पुअर आर्टिसन्स आहेत, कामगार आहेत, कलाकार आहेत. सो त्यांचे डेली अर्निंगसुद्धा कमी आहे. सो इन्स्टॉलमेंटमध्ये त्यांना काय रिलीफ द्या, तर तुम्ही त्याबद्दल थोडंफार लिहू शकता. सूट इज डिक्रीड फॉर रिकव्हरी ऑफ 620 ॲज क्लेम विथ फुल कॉस्ट पेंडिंग फ्युचर इंटरेस्ट 6% पर ॲनम अगेन्स्ट ॲसेट्स ऑफ देवी प्रसाद इन द हँड्स ऑफ डिफेंडंट. मग त्यामध्ये तुम्ही लिहू शकता फ्रॉम द इन्स्टिट्यूशन ऑफ सूट टिल द डेट ऑफ डिक्री, किंवा फ्रॉम द डेट ऑफ डिक्री टिल द
पेमेंट ऑफ मनी आहे तोपर्यंत. सो आपण सेक्शन 34 जो आहे CPCचा तो एकदा वाचून घ्यावा या पॉईंट ऑफ व्ह्यूवरती. द सूट इज डिक्लेअर्ड फॉर रिकव्हरी ऑफ 620 ॲज अ क्लेम विथ फुल कॉस्ट अँड स्पेंडिंग future interest at 6% annum against assets of Devi Prasad in the hands of defendant. Defendant are allowed to pay the decretal amount in the monthly installment वगैरे. आणि if remains unpaid then plaintiff will become entitled to execute decree for the entire balance at once. सो हे तर लिहायला नाही पाहिजे, एक्सपायरी डिग्री वगैरे नाही लिहायला पाहिजे. सो प्रॉपर्टी विल बी सोल्ड आउट वगैरे ते पुढची प्रोसेस आहे. सो एवढं तुम्ही लिहू शकता की फ्रॉम द डेट ऑफ डिक्री टिल द डेट ऑफ पेमेंट 6% तुम्हाला काय मिळेल, इंटरेस्ट रेट मिळाला जाईल. 620 प्लस 6% इंटरेस्ट फ्रॉम द डेट ऑफ डिक्री टिल द डेट ऑफ पेमेंट. सो थर्ड सूट आपले सूट फॉर प्रिएम्पशन. सो प्रिएम्पशन म्हणजे काय की एखादी एक मोठी प्रॉपर्टी आहे, दोघं भाऊ एकत्र राहत असतात ए आणि बी. सो ए वॉन्ट्स टू सेल हिज पार्ट, त्यांना हा स्वतःचा जो पार्ट आहे तो सी या व्यक्तीला सेल करायचा आहे. नाव बी हॅज राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणतो आपण त्याला, आपण फॅमिलीमध्ये सुद्धा बघितलं आहे. राईट ऑफ प्रिएम्पशन म्हणजे काय की एनी फर्स्ट अप्रोच बीला करायला पाहिजेत आणि बीने जे फेअर मार्केट व्हॅल्यू आहे ती जर पे नाही केली तर ए मे सोल्ड इज प्रॉपर्टी टू आउटसाइड पर्सन. सो प्रॉपर्टी रिमेन्स इंटॅक्ट राहावी, त्याचं बेनिफिट जास्त कोण घेऊ शकतो, बी घेऊ शकतो. सो तर प्रॉपर्टी आउटसाइड जाऊ नये त्यासाठी हा कन्सेप्ट राईट ऑफ प्रिएम्पशन केलेला आहे. सो त्या बेसवरती आहे. आणि लिमिटेशनमध्ये असं कोणतं आर्टिकल आहे जे प्रिएम्पशनबद्दल सांगते, त्याला पिरियड ऑफ लिमिटेशन किती आहे ते तुम्ही एकदा सांगा. 1 year लिमिटेशन आहे. आणि कोणतं आर्टिकल आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणतं आर्टिकल आहे. हे तुम्हाला MCQला विचारलं जातं आणि तुम्हाला हे सूटमध्ये लिहिताना सुद्धा फायदेशीर होईल. सो 1 year लिमिटेशन आहे. तर देवी दयाल राम निवासन अदर म्हणजे 2 डिफेंडंट आहेत. द सूट इज फॉर पोजेशन ओव्हर द प्रॉपर्टी डिटेल लिस्ट ए ॲट द फूट ऑफ प्लेंट वरती. सूट इज बेस्ड ऑन प्रिएम्पशन वरती बेस आहे. सो प्रॉपर्टी बिलॉंग टू राम, प्रॉपर्टी ही रामची आहे. राम इज ओनर. राम निवास डिफेंड नंबर 1 हू सोल्ड इट टू राम आरसे पांडे, हा डिफेंड नंबर 2 आहे. सो ह्याच्यामध्ये अनदर्समध्ये हा डिफेंड नंबर 2 आहे. या प्रॉपर्टी डिफेंड नंबर 2ला सेल केली. आणि हा देवी दयाल हा तो इथं राहतो. हा देवी दयाल आहे, हा राम आहे. रामने प्रॉपर्टी सीला विकली. सी कोण आहे याच्यामध्ये, ह्याचं पण नाव रामच आहे, राम अरसे पांडे. ऑन 3rd November 1951 फॉर अन ऑस्टेन्सिबल सेल कन्सिडरेशन ऑफ 12,000 साठी सेल केलं आहे. या सी नावाच्या व्यक्तीला 12,000 साठी प्रॉपर्टी सोल्ड केली. द प्लेंटिफ म्हणजे बी तर आपल्या केसमध्ये फॉर एक्झाम्पल प्लेंटिफ ॲलेज दॅट देर इज अ कस्टम ऑफ प्रिएम्पशन इन द विलेज अंडर दिस प्रॉपर्टी लाईज ही बिंग को शेअर इन द सेम खेवत हॅज अ प्रेफरेन्शियल राईट टू प्रिएम्प्ट. मीन्स बी काय म्हणतो म्हणजे प्लेंटिफ की माझं प्रेफरेन्शियल राईट आहे, ए मस्ट अप्रोच टू द मी फर्स्ट. इफ द बी जर नाही दिलं फेअर मार्केट व्हॅल्यू तर सी ए काय करू शकतो, सीला अप्रोच करू शकतो आणि थर्ड पार्टीला सेल करू शकतो. असं बेसिक प्रिन्सिपल आहे. सो विथ रिस्पेक्ट टू कन्सिडरेशन ही ॲलेज दॅट प्रॉपर्टी ॲक्च्युली बीन सोल्ड फॉर 5,000 रुपीज. ॲक्च्युली ही 12,000 नाही तर 5,000ला प्रॉपर्टी सोल्ड केली. विच ॲलेज टू बी द मार्केट व्हॅल्यू ऑफ प्रॉपर्टी. मार्केट व्हॅल्यू प्रॉपर्टी किती आहे 5,000 आहे, पण हा काय सांगतो की 12,000ला दिली. विच इज ॲलेज to be the market value of property. Plaintiff says that he is entitled to obtain possession on payment of that amount. So A B प्रॉपर्टी हा C. B म्हणतो की मार्केट व्हॅल्यू आहे 5,000. ए म्हणतो की मला 12,000 रुपये मिळाली. जे फेअर मार्केट व्हॅल्यू आहे 5,000 ती मी द्यायला तयार आहे असं तो प्लेंटिफमध्ये कंटेंट करतो. Suit is contested by defendant number 2
डिफेंडंट नंबर हा सुद्धा काय नेसेसरी पार्टी आहे. प्रॉपर पार्टी आहे का, तो नेसेसरी पार्टी आहे. तर तुम्ही जजमेंट लिहिताना किंवा एखादा स्टडी करताना बरेचसे कन्सेप्ट एकमेकांना लागून होतात, ते रिपीट आपल्याला करायचे. तर आपण एक्झाममध्ये स्टडी करताना प्रॉपर पार्टी म्हणजे काय आपण लगेच सांगता यायला पाहिजे की प्रॉपर पार्टी सच अ पार्टी अगेन्स्ट हुम ऑर्डर कॅन बी पास्ड. ऑर्डर एखादी इफेक्टिव्ह ऑर्डर पास करता येऊ शकते, पण सूट कम्प्लिटली डिस्पोजल होत नाही, पण ऑर्डर पास करता येते. पण नेसेसरी पार्टी जर नसेल तर कोणतेही इफेक्टिव्ह ऑर्डर पास करता येत नाही आणि सूटसुद्धा कम्प्लिटली डिस्पोज ऑफ करता येत नाही. सो ह्याच्यामध्ये असे डिस्कशन तुम्ही अभ्यास करताना करायला पाहिजेत. सूट कंटेस्टेड बाय डिफेंड नंबर 2 हू डिनाईज द ॲलेज कस्टम ऑफ प्रिएम्पशन फर्दर कंटेंट्स दॅट ही इज ऑल्सो को शेअर इन द प्रॉपर्टी. सो सी पण म्हणतो की ह्याच्यामध्ये मी को शेअर आहे म्हणतो. द प्रॉपर्टी हॅज बीन परचेस बाय हिम. जी प्रॉपर्टी मी परचेस केली फॉर 12,000 रुपीज, द होल ऑफ विच अमाऊंट इज सेड टू हॅव बीन पेड इन कॅशमध्ये. सो त्याचा कुठेही एव्हिडन्स नाही, कॅशमध्ये दिले आहे. So defendant number 2 further alleges that property was purchased by him with consent of the plaintiff. So मी बी ची पहिल्यांदा कन्सेंट घेतली, त्याला पहिल्यांदा अप्रोच केलेला आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्या केसमध्ये बी हा प्लेंटिफ आहे. Therefore he stopped from preempting the sale. आता आपण म्हणतो वन सेड कॅनॉट बी सेड डिफरंटली आफ्टर दॅट. म्हणजे एकदा मी म्हटलं की ही ए आहे, त्यानंतर मी म्हणू शकत नाही की हे झेड आहे, मला हे ए फॉर दुसरं म्हणायचं होतं असं म्हणता येत नाही. स्टॉप मीन्स वन सेड कॅनॉट बी डिनाईड आफ्टरवर्ड्स. एकदा म्हटलं नंतर मी त्यामधून चेंज करता येत नाही. माझं प्रिव्हियस स्टेटमेंटला तेच मला तिथंच राहावं लागणार, फर्म राहावं लागणार, मी दुसरं स्टेटमेंट करू शकत नाही. सो ऑल्सो दॅट दिस सूट इज बियॉन्ड द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट असे डिफेंड नंबर 2 घेतो. सो असे आपण डिफेन्स नाही केलं पाहिजे एक्झाममध्ये की वेदर दिस कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन ऑर नॉट. जरी घेतलं तरी आपण त्याबद्दल परत डिस्कस करावं लागेल की वेदर दिस कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू ट्राय दिस सूट. सो आपण म्हणायचं की येस दिस कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन, कारण की आपल्याला सूट डिक्री करायचा आहे. सो फॉलोइंग इश्यू फ्रेम इज देर इज कस्टम ऑफ प्रिएम्पशन इन द विलेज वेदर प्रॉपर्टी लाईज. सो येस त्यांनी एव्हिडन्स पण दिलेत. Is a plaintiff is a co-share in the property with preferential right which is to purchase. Yes, he has preferential right आहे. Is the ostensible sale consideration not real consideration? If so, what is the amount of which property is actually sold? If it is cannot be found, what is the market value of property? ह्याच्याबद्दल आपल्याला डिस्कस करावं लागेल. The did defend number 2 purchase the property with consent of plaintiff? Yes. आपल्याला सूट डिक्री करायचं आहे ना. ओके. ही इज स्टॉप फ्रॉम एक्सरसाइजिंग हिज प्रेफरन्शियल राईट ऑफ परचेस. सो आपल्याला सूट डिक्री करायचं असेल तर मग आपल्याला आन्सर नो लिहावं लागेल. जर सूट डिसमिस करायचं असेल तर हे आपल्याला करेक्ट करावं लागेल. हॅज दिस कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन टू एंटरटेन द सूट. सो येस दिस कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन. वेदर प्लेंटिफ इज एंटायटल. जर येस असेल तर सूट डिक्री, नो असेल तर सूट डिसमिस. सो इज प्लेंटिफ इज एंटायटल. तर आपण बघू काय काय एव्हिडन्स येतात की वेदर ही अप्रोच मे बी आपण सूट डिसमिस करू. ओके. फाइंडिंग काय आणि लास्टला काय येतं नाही 7वं वॉट ऑर्डर वेदर सूट डिक्री और डिसमिस. तर आपण काय काय याच्यामध्ये एव्हिडन्स घेतले ते पाहू. इश्यू नंबर 1 प्लेंटिफ हॅज फाइल्ड कॉपी ऑफ विलेज वाजिब उल अर्ज. हे आपल्या महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोडमध्ये सुद्धा आहे वाजिब उल अर्ज विच रेकॉर्ड्स कस्टम आहे प्रिएम्पशन. त्याच्यामध्ये एक असं त्यांची नोंदवही असते. त्याच्यामध्ये एक काय म्हणतो आपण एक कस्टम आहे, रूढी परंपरा आहे की प्रिएम्पशनचं रूल त्यांच्या विलेजमध्ये प्रचलित चाललेला आलेला आहे. So there is no other evidence in the case. The evidence almost conclusive evidence of the existence of right of preemption in the village. So issue decided in the affirmative. So तर मग हे जो आहे is there custom of preemption in the village where the property lies. So त्याच्यामध्ये कस्टम आहे, प्रिएम्पशनचा रूल चालत आलेला आहे. The property which has been purchased by defendant number 2 with respect to which this suit has been filed lies with Khewat of Mahal. Plaintiff is co-share in the Khewat number 1 Mahan
Mahal Bahal Rai itself has shown the copy of Khetwat. Contesting defendant Ram पांडे आहे जो डिफेंड नंबर 2 इज ऑल्सो को शेअर इन द महाभाल, तो त्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा को शेअर आहे. द प्लेंटिफ हॅज प्रेफरन्शियल राईट टू परचेस द प्रॉपर्टी इश्यू डिसाइडेड अकॉर्डिंगली. तर सी सुद्धा काय ज्यामध्ये प्रेफरन्शियल राईट आहे. द प्लेंटिफ एक्झामाइन हिमसेल्फ अँड 2 अदर विटनेसेस ऑन द इश्यू. ही हॅज डिपोज दॅट प्रॉपर्टी वॉज सोल्ड फॉर 5,000 which was also market price of the property, but admits that he was not present at the time of execution or registration of the sale deed. There is no part of transaction of the sale took place in his presence. त्याच्या प्रेझेन्समध्ये झालेलं नाही. So Ramanand PW deposed that he was present when he talked between Ram Arse and Ram Niwas, defendant number 1, took place about the sale this property, and that property was agreed to be sold 5,000. Though the fear of preemption, the sale deed was executed for 12,000. The other witness in shown PW3 was marginal witness to the sale deed. He deposed that only 5,000 were paid in cash as a consideration of the property, that too in time at the registration of deed. So fair market value त्याचं 5,000 आहे. त्यासंबंधी त्यांनी काही विटनेस आणले आहेत, त्या असं सांगतात की हे 12,000 नसून 5,000 रुपयाला त्यांचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. So contesting defendant deposed that he has paid 12,000 cash to Ram Niwas, 5,000 at the time of registration आणि बाकीचे remaining 7,000 at the time of execution of sale deed. He examined as a defendant number 2 and defendant number 3 as a witness आणतात ते. Durga Prasad is a scribe of the sale deed. All what he has deposed that he was asked by both the vendor and vendee to write the sale deed for consideration of 12,000, which he did. त्यानुसार accordingly 12,000 रुपयाचं केलेलं आहे. Regarding actual consideration which change hands has deposed after the sale deed was written, asked by Ram Niwas if he had received 7,000. He replied in the affirmative. So Durga Prasad did not remember if any money was actually in his presence. So defendant number witness काय म्हणतो, deposit bag containing some money was handed over to Ram with remark that containing 7,000 rupees. And Ram Niwas acknowledged the receipt of amount without actually counting the money. This latter statement contradicted by the contesting defendant number Ram or D defendant number 2, defendant number 1, who stated that the whole money was counted by Ram Niwas in the presence of scribe as well as marginal witnesses. It will thus appear evidence regarding payment of 7,000 extremely shaky. So this scribe did not corroborate the actual passing of the amount from the vendee to vendor. Of 2 marginal witness, one support the plaintiff and other who support the defendant, actually contradicts him in statement of scribe. Apart from all this, when entire sum 12,000 was paid in cash, does not stand reason why the major portion of should be have been paid outside the registration office. So एक अटेस्टिंग विटनेस आहे तो प्लेंटिफला सपोर्ट करतो, एक अटेस्टिंग विटनेस आहे तो डिफेंडंटला सपोर्ट करतो, आणि ही 12,000 पैकी 5,000 वॉज पेड ॲट द ऑफिस आणि मेजर पोर्शन जो आहे 7,000 तो आउटसाईड ऑफिसला केले. त्याच्यामध्ये कॉन्ट्राडिक्शन येतं आहे असं जजला वाटतं आहे. तर लँड रेव्हेन्यू ऑफ द प्रॉपर्टी ओनली 55, ॲक्च्युअल व्हॅल्यू त्याची 55 रुपीज आहे, विथ ओनली 5 बिघाज ऑफ खुड कास्ट. द रेस्ट ऑफ द लँड possession of tenant who paid total sum 135 as a rent. The facts also make highly improbable that property would be sold for some rupees 12,000. So I hold that property is actually been sold for 5,000 rupees. So तर त्यांचं कोर्टाचं असं म्हणणं येतं की 5,000 रुपयालाच प्रॉपर्टी सोल्ड केली आहे. So issue number 4, Ram Arse Pandey, contesting defendant has deposed the inquired from the plaintiff he wanted to purchase the property and he refused. He further deposed that he specifically asked the plaintiff if Ram Arse Pandey was purchased the property. Plaintiff said that he might be. Plaintiff denies any talk kind of this Arse Pandey. Defendant version supported by defendant number 3, but difficult to place reliance on the oral evidence. If the defendant wanted to avoid the risk of preemption, he should have got notice under section 14 of Agra Preemption Act sent to the plaintiff that plaintiff was never told property being sold for 5,000. He claim cannot be said to have been barred by estoppel. So issue number 5, the urge that pecuniary jurisdiction of the court up to 4,000, the property was sold is 12,000 or even for 5,000. कोर्टाचं ज्युरिडिक्शन 4,000 आहे, प्रॉपर्टी सोल्ड 12,000ला केली असेल किंवा 5,000ला केली असेल. दिस अमाऊंट्स बियॉन्ड द ज्युरिडिक्शन ऑफ द कोर्ट.
Jurisdiction of the suit for possession over revenue paying land is determined by only Rule 3B of Suit Valuation Act. Suit to be valued at 30 times of the land revenue. Such a valuation of the suit for purpose of jurisdiction would be only 1650. This court has jurisdiction to try the suit. सो हे पॉईंट एवढे आपल्याला डिस्कस नाही करायचे. सरळ सरळ माझं दिस कोर्ट हॅज ज्युरिडिक्शन टू ट्राय द सूट्स ऑफ सिव्हिल नेचर आहे. प्रिएम्पशन इज अ काय म्हणायचं सूट्स ऑफ सिव्हिल नेचर आहे. आपण सेक्शन 9 मध्ये काय बघितलं आहे की प्रिएम्पशन सूट फॉर प्रिएम्पशन इज सूट्स ऑफ सिव्हिल नेचरचं आहे. की मग आपण ह्याच्यामध्ये काय झालं आहे की ए आणि बी आहे आणि सीला प्रॉपर्टी विकली. मग सी काय डिफेन्स घेतो की प्रिएम्पशनचे सूट जे आहे ते लँड रेव्हेन्यू कोर्टासमोर चालायला पाहिजेत. लँड ऑफिसर रेकॉर्ड ऑफिसर आहे तिथे चालायला पाहिजेत. रेव्हेन्यू कोर्टात चालायला पाहिजेत. सिव्हिल कोर्टात चाललेलं नाही पण असा तो डिफेन्स घेतो. आपण असं सांगू शकतो की सूट फॉर प्रिएम्पशन आहे ते सूट्स ऑफ सिव्हिल नेचर आहे. सेक्शन 9 नुसार सिव्हिल कोर्टाला संपूर्ण अधिकार मिळाले आहेत. हे तुम्ही इथं पॉईंट लिहू शकता. आणि हे जे एव्हिडन्स हे वगैरे घेतलेत तेवढं लेंथी डिस्कशन करणारे शॉर्टमध्ये असं लिहू शकतो की बीला ह्यांच्या दोघांमधलं नॉलेज नाही, एनं बीला अप्रोच केलेलं नाही आहे. एवढं सिम्पल तुम्ही लिहू शकता. सो प्लेंटिफ इज एंटायल्ड टू ऑब्टेन पोजेशन ओव्हर द प्रॉपर्टी ऑन पेमेंट ऑफ 5000 रुपीज. ही ऑल्सो एंटायल्ड टू गेट इज कॉस्ट ऑफ द सूट फ्रॉम द डिफेंडंट्स. So suit is decreed for possession over the property described in list A, subject to deposit of 5000 in the court within the 1 month from the date of judgment. म्हणजे सूट डिक्री केला आहे आणि पोजेशन हँडओव्हर करा प्लेंटिफला आणि प्लेंटिफला ऑर्डरसुद्धा केली आहे. ही शूड पे 5000 रुपीज इन द कोर्ट विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ जजमेंट. अँड इफ द प्लेंटिफ इज फेल झाला असेल तर सूट शॅल बी डिसमिस विथ द कॉस्ट to the defendants. So upon the deposit of defendant, whosoever in possession shall deliver possession किंवा hand over the possession, deliver the possession of property to the plaintiff and title thereto shall be deemed to be accrued from the date of such a payment झाल्यापासून त्याचा मालकी हक्क प्लेंटिफला मिळेल. The defendant shall also pay the cost of suit to the plaintiffला पण दिलं जाईल. But purchase money is not paid by the defendant within the such a time, सूट स्टँड डिसमिस विथ द कॉस्ट टू द डिफेंड नंबर 2 अँड डिफेंड नंबर 1. आणि हे लिहायची काही गरज नाही. सो सूट इज डिक्रीड फॉर पोजेशन ओव्हर द प्रॉपर्टी अँड सब्जेक्ट टू डिपॉझिट ऑफ 5000 इन द कोर्ट विदिन 1 month फ्रॉम द डेट ऑफ जजमेंट. अपॉन सच अ डिपॉझिट डिफेंडंट्स और हू एवर इन पोजेशन दॅट प्रॉपर्टी शॅल डिलिव्हर द पोजेशन ऑफ प्रॉपर्टी टू द प्लेंटिफ and whose title thereto shall be deemed to accrued from the date of such a payment. पेमेंट केल्यापासून त्याचं मालकी हक्क दिलं जाईल. आणि डिफेंडंटने सगळं कॉस्ट ऑफ सूट आहे कॉस्ट ऑफ द सूट टू द प्लेंटिफला द्यायची. सो डिफेंडंट शॅल पे द कॉस्ट ऑफ सूट टू द प्लेंटिफ. दॅट मीन्स लुझिंग पार्टी विल गिव्ह द कॉस्ट ऑफ लिटिगेशन टू द विनिंग पार्टी. इफ द परचेस मनी इज नॉट पेड बाय द प्लेंटिफ विदिन टाईममध्ये दिलं नाही तर सूट स्टँड डिसमिस होईल विथ द कॉस्ट ऑफ पेड बाय द पेड टू द डिफेंडंटला पे करायचं आहे. सो अनदर इज द जजमेंट सूट फॉर रिजेक्टमेंट ऑफ टेनंट आणि एरियर्स ऑफ रेंट आहे. इन द कोर्ट आता हे तर बेसिक प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे. प्रेझेंटेशन ऑन सूट फॉर रिजेक्टमेंट ऑफ टेनंट आणि एरियर्स ऑफ रेंट. The suit is for ejectment of defendant from the house described at the foot of plaintiff. Plaintiff described केलेला आहे for the recovery of 360 rupees as a arrears of rent and pending in future means profit of 30 per month. Plaintiff is owner of the house which is let out to defendant at 30 rupees per month. Plaintiff alleges that defendant has not paid rent preceding 12 months. 12 महिने त्यांनी पेमेंट केलं नाही. द नोटीस ऑफ इजेक्टमेंट वॉज गिवन टू मी ॲज कंटेम्प्लेटेड बाय सेक्शन 107 ऑफ TP ॲक्ट. हे तुमचं एक ॲडिशनल मार्क होऊन जातात जर तुम्ही जजमेंट रायटिंगमध्ये लिहिताना काही सेक्शनचं एक्सप्लेनेशन करता. जसं आपण 354D आपण एक क्रिमिनलचं जजमेंट पाहिलं त्यामध्ये आपण 354D सगळे मेन इन्ग्रेडियंट्स लिहिलेत. ते एक आपल्याला प्लस पॉईंट होतं आहे एक्झाममध्ये. But if he has not vacated the house and has filed the suit for relief indicated above, suit for eviction and payment of rent,
ॲरियर्स ऑफ रेंट जे पे करायचं राहिलं ते. सूट कंटेस्टेड बाय डिफेंडंट, ही ॲडमिट्स दॅट ही इज टेनंट इन द हाऊस ऑन द behalf of plaintiff at 360 rupees per year, but alleges that he is a year to year rent आहे and plaintiff has not given 6 month notice दिलेली नाही आहे. सो नोटीस फॉर इजेक्टमेंटसाठी आपण इयर टू इयर असेल तर 6 महिन्याचं नोटीस तुम्हाला पिरियड द्यावा लागतो, 6 मंथ नोटीस आहे. आणि मंथ टू मंथ असेल तर तुम्हाला 15 डेची नोटीस द्यावी लागते. हे लीजच्या चॅप्टरमध्ये आपण पाहिलेलं आहे. आणि इयर टू इयर केव्हा असतं, जेव्हा इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चर मॅन्युफॅक्चरिंग पर्पजसाठी असेल तर इयर टू इयर, और एनी अदर पर्पजसाठी असेल तर मंथ टू मंथ ते रेंट लीज पट्टा आहे तो कॅल्क्युलेट केला जाईल. आणि 12 महिन्यापेक्षा जर जास्त असेल तर ते ॲग्रीमेंट रजिस्टर्ड पाहिजेत. हे आपण लीजच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. सो द डिफेंडंट फर्दर प्लीड्स दॅट इवन 15 days नोटीस गिवन टू हिम डज नॉट एक्सपायर. जे 15 दिवसाची जी नोटीस पिरियड आहे ती सुद्धा एक्सपायर झाली नाही असं तो डिफेंडंट्स काय करतो, डिफेन्स घेतो आहे. विथ द एंड ऑफ ॲलेज मंथ ऑफ टेनन्सी that plaintiff has not obtained the permission of district magistrate of his ejectment, that is not entitled to eject him even on the ground of your provision of section 3 of UP control of rent eviction. सो आपल्याला एक्झाममध्ये हे काय लिहायची गरज नाही, डायरेक्ट आपण इश्यूकडे येऊ. इज द डिफेंडंट मंथ टू मंथ और इयर टू इयर टेनंट. सो इयर टू इयर असेल तर आपला 6 month टाईम आहे, मंथ टू मंथ असेल 15 days तुम्हाला द्यावं लागेल. आणि कोणत्या पर्पजसाठी दिलं आहे, सर मॅन्युफॅक्चरिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्टसाठी असेल तर 6 month, आणि अदर पर्पज असेल तो मंथ टू मंथ आहे. सो डज नॉट नोटीस एक्सपायर विथ द एंड ऑफ मंथ ऑफ टेनन्सी, इट इज इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड. सो टाईम पिरियड जो आहे 15 दिवसाचा नोटीस पिरियड तो संपला नाही असं डिफेन्स आहे. सो हा इश्यू नाही गेला पण. हॅज डिफेंडंट पेड रेंट ऑफ 6 month आउट ऑफ 12 which rent has been claimed by plaintiff, what amount rent due, whether plaintiff entitled to evict the tenant or entitled to arrears of rent. हे जर आन्सर यस असेल तर आपलं सो डिक्री अँड टू वॉट रिलीफ किंवा वॉट ऑर्डर. सो आपण फाइंडिंग्स बघू. डिफेंडंट रिलायज ऑन रिसायटल्स इन द लीज एक्झिबिट 1 दॅट रेंट ऑफ द हाऊस. लीजचं एक त्यांनी डॉक्युमेंट कोर्टामध्ये सबमिट केलं आहे, लीज ॲग्रीमेंट आहे. Rent of the house 360 rupees per annum है, but the fact alone does not make the tenancy annual. House was let out for residential purpose. सो आता बघितलं जर ॲग्रिकल्चरल किंवा मॅन्युफॅक्चर पर्पजसाठी असेल तर ते 12 इयर टू इयर आहे, आणि अदर पर्पजसाठी मंथ टू मंथ आहे. सो हे मंथ टू मंथ झालं. फॉर रेसिडेन्शियल पर्पज या सेकंड क्लॉजमध्ये येत आहे. Clause 6 of lease itself says the rent will be paid at 30 rupees per month. 30 रुपये पर महिना द्यायला पाहिजे. सो 360. सेक्शन 160 ऑफ TP Act, लीज फ्रॉम इयर टू इयर कॅन बी ओनली मेड बाय रजिस्टर्ड लीज. 12 महिन्यापेक्षा असेल तर रजिस्टर्डच असायला पाहिजे. लीज एक्झिबिट 1 इज अनरजिस्टर्ड आहे. सो मंथ टू मंथ असेल, 12 महिन्यापेक्षा कमी असेल तर रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी नाही. If the tenant does not hold registered lease, land is let for other than agriculture or other than manufacturing purpose. Tenant has only monthly tenancy terminable on 15 days notice, even though rent is paid annually जरी असेल तरी सुद्धा 15 days notice देऊन eviction करता येईल. So defendant tenancy will be monthly tenancy liable to terminate by 15 days notice. सो आपला इश्यू नंबर 1 यांनी अफर्मेटिव्ह घेतलं आहे की डिफेंडंटची जी टेनन्सी आहे ती मंथली बेसिसवरती आहे आणि ती लायबल टू बी टर्मिनेटेड बाय 15 days नोटीस. सो 15 days टाईम पिरियड प्लेंटिफनी द्यायला पाहिजे. सो आपण हे सूट काय करणार आहे, डिक्री करणार आहोत, प्लेंटिफच्या बाजूने देणार आहोत. सो इश्यू नंबर 2, इट वॉज अर्ज बाय द डिफेंडंट द लीज डेटेड 31st December 1943. द टेनेन्सी कमेन्स फ्रॉम 21st of month, एक्सपायर ऑन 20th of succeeding month. म्हणजे एका महिन्याच्या कॅलेंडरमध्ये हे 21 तारखेला स्टार्ट होतं आहे आणि 20 तारखेला संपत आहे. बट ॲपियर्स दॅट सिन्स लीज वॉज एक्झिक्युटेड देर हॅज बीन सम व्हेरिएशन इन द टर्म्स ऑफ टेनन्सी अंडर कॅलेंडर मंथ हॅज बीन टेकन बाय द पार्टीज ॲज द मंथ ऑफ टेनन्सी. द काउंटरफॉइल्स ऑफ रिसिप्ट ग्रांटेड टू द डिफेंडंट
एक्झिबिट 2 ते त्यांनी एक्झिबिट काय रिसिप्ट दाखल केले. शोज दॅट रेंट हॅज बीन पेड बाय द डिफेंडंट अकॉर्डिंगली कॅलेंडर मंथ्स. A to F त्यांनी काही डॉक्युमेंट सबमिट केलेत की रिसिप्ट त्यांनी फाईल केलेत डिफेंडंटनी कोर्टामध्ये. वाईल फाईल्ड बाय द डिफेंडंट देमसेल्फ डिस्क्लोज दिस फॅक्ट. त्याच्यामध्ये असं दाखवून होतं की यांनी मंथ टू मंथ काय केलेलं आहे, जे रेंट आहे ते पेड केलं आणि हे डॉक्युमेंट इटसेल्फच शो करतात. सो रिसिप्ट फाईल्ड बाय द डिफेंडंट, आपण असं वाचू की रिसिप्ट फाईल्ड बाय द डिफेंडंट देमसेल्फ डिस्क्लोज दिस फॅक्ट. So judge म्हणतं I would hold that the month to month tenancy expires with the end of calendar month. The notice for ejectment copy of such a notice is served on the defendant on 12th December 1950 with postal acknowledgement receipt. So defendant was asked under this notice to vacate the house by the end of 31st day of 19 days of December 1950. The notice expires with the month of tenancy. This was also view taken by the in so and so case the issue decided in the favor of plaintiff. So 15 डेजचा जो टाइम पिरियड जो दिलेला आहे तो सुद्धा सफिशियंट ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे डिफेंडंटला टू पे द रेंट्स विदिन दॅट टाईम. आणि नोटीस पिरियडसुद्धा कम्प्लिशन झालं, एक्सपायर झालेला आहे. हे आपण इथं एक्झाममध्ये लिहायला पाहिजे. देन इश्यू नंबर 3, this is not relevant for as far as this. Issue number 4 लिहू की plaintiff claim rent the suit from 1st February 1950 to 31st January 1950. काही एक वर्षाचं जे पेमेंट राहिलेलं आहे 360 रुपीज ते सुद्धा पे केलेलं नाही, त्याच्या अगोदरचे पे केलेले आहेत. सो डिफेंडंट हॅज फाईल्ड रिसिप्ट A to F बट दे ऑल रिलेट टू इयर ऑफ 1949चे. सो 1949चे एक वर्षाचे पूर्ण 12 महिन्याचे मंथ टू मंथचे त्यांनी रेंट पे केलं, त्याचे रिसिप्ट दाखल केले. पण 1950चे त्यांनी पूर्ण वर्षाचे रिसिप्ट ऑन रेकॉर्ड फाईल केलेले नाहीत. सो द डिफेंडंट हॅज फाईल्ड रिसिप्ट A to F बट ऑल दे रिलेट टू इयर 1949. Plaintiff deposed that defendant has not paid any rent for the period of in the suit for 1950चे. Defendant on the other hand deposed that he used to make payments even without obtaining the receipts. But this contention does not sound correct. डिफेंडंट डिफेन्स घेतो की मी सगळे पेमेंट कॅशमध्ये दिले, मला रिसिप्ट दिली नाही. पण हे जज साहेबांना काय वाटतं, प्रोबेबल वाटत नाही आहे. सो 1949चे पूर्ण वर्षाचे रिसिप्ट तो दाखल करतो, पण 1950चे एकसुद्धा रिसिप्ट दाखल करत नाही. जजला थोडंसं ऑकवर्ड वाटतं आहे. सो प्लेंटिफ हॅज सेव्हरल अदर हाऊसेस ऑल्सो. हिज रिसिप्ट बुक शोज दॅट रिसिप्ट आर इश्यूड बाय हिज ऑलमोस्ट रेग्युलरली. प्लेंटिफचे अजून असे काही घरं आहेत जो त्यांनी रेंटवरती दुसऱ्या लोकांना अजून लेट आउट केलेले आहेत, तर त्यांचे रिसिप्ट प्लेंटिफनी दाखवलेत. सो ते करतात की प्लेंटिफ रेग्युलरली रिसिप्ट इश्यू करतो अदर्स लोकांना सुद्धा. सो प्लेंटिफ हॅज सेव्हरल अदर हाऊसेस. हिज रिसिप्ट बुक शोज दॅट द रिसिप्ट्स आर इश्यूड बाय द हिम ऑलमोस्ट रेग्युलरली. सो आय होल्ड दॅट रेंट इज ड्यू फ्रॉम द एंटायर पिरियड ऑफ 12 months. पूर्ण हे 1950चं जे पण पूर्ण वर्षभराचा रेंट आहे तो पे केलेला नाही आहे. The plaintiff is entitled to decree of ejectment of defendant as well as amount claim as a arrears of rent सुद्धा त्याला मिळाला पाहिजे प्लेंटिफला. सो प्लेंटिफ also entitled to decree for pending and future means profit as month of with this cost of litigation ने सुद्धा डिफेंडंटनी पे करायला पाहिजे. So suit is decreed for ejectment of defendant from the house and recovery of arrears of rent 360 with full cost and pending and future means profit also and up to the date of delivery of possession पर्यंत. जोपर्यंत डिफेंडंट पोझेशन डिलिव्हर करत नाही प्लेंटिफला तोपर्यंत मीन्स प्रॉफिट, पेंडिंग आणि जे ॲरियर्स ऑफ रेंट आहे ते सगळं दिलं जाईल. हे ऑपरेटिव्ह ऑर्डर आहे. सो सूट इज डिक्रीड. सो सिम्पल तुम्ही ह्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स काय काय घेणार, एक आहे तुमचं लीजचं ॲग्रीमेंट असेल, दुसरं प्लेंटिफनी जे पण रिसिप्ट दिलेले आहेत ते, डिफेंडंटनी सुद्धा रिसिप्ट दाखल केले ते लिहू शकता, आणि डिफेंडंटनी 1950चे रिसिप्ट दाखल केले नाहीत ते एक, आणि 15 डेजचा जो पण टाईम पिरियड आहे सेक्शन 107 ऑफ TP ॲक्ट तो तुम्ही याच्यामध्ये मेन्शन करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्ही 107 ऑफ TP ॲक्ट लिहू शकता. हे कन्सेप्ट तुम्ही डिस्कस करू शकता जजमेंट रायटिंग लिहिताना. यामध्ये सुद्धा तुम्ही उत्तमपणे जजमेंट काय करू शकता लिहू शकता, एक्सप्रेस करू शकता.
सो दीज आर द 4 काइंड्स ऑफ जजमेंट वी आर डिस्कस. त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण कोणतं जजमेंट बघितलं, पहिलं स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टचं बघितलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये ॲग्रीमेंट टू सेलचं होतं, कोणते आपण स्क्राईब लिहिलं, मिडल एजंट घेतलं ह्यामध्ये. आणि सेकंड वन आहे प्रोनोटवरती, प्रॉमिसरी नोटवरती पेमेंट घेतले. आपण याच्यामध्ये सेक्शन 34सुद्धा आपण डिस्कस करू शकतो, किती रेट ऑफ इंटरेस्ट वगैरे द्यायला पाहिजे. थर्ड आहे सूट ऑफ प्रिएम्पशन, ह्याच्यामध्ये किती पिरियड ऑफ लिमिटेशन आहे, आर्टिकल कोणता आहे लिमिटेशन ॲक्टमधलं, ते विदिन 1 इयरमध्ये बीनं काय केलं अप्रोच केलेलं आहे ते सुद्धा लिहू शकता. सो सीनं काय केलं, जाणूनबुजून असं ट्रान्झॅक्शन केलं आहे, एने अप्रोच केलेलं नाही बीला, हे तुम्ही लिहू शकता. आणि फोर्थ वन तुमचं टेनन्सीचं इविक्शन, इजेक्टमेंट ऑफ टेनंट, ॲरियर्स ऑफ रेंट 160 TP ॲक्ट लिहू शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.